काल फडणवीस, आज शिंदे आणि ठिकाण मात्र एकच, दिल्ली. योगायोग समजायचा की मोठ्या निर्णयाची चाहूल महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दिल्लीकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. कारण आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. अर्थात हा फक्त एक साधा दौरा आहे की त्यामागे मोठं राजकीय गणित, हा प्रश्न प्रत्येकाच्याच मनात आहे. तर नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहत आहात बाई माणूस. सध्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराची चर्चा सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला आता विशेष महत्त्व प्राप्त झाले आणि आता सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. आता या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासह काही महत्त्वाच्या राजकीय विषयांवर चर्चा होऊ शकते. याच दरम्यान शिवसेना शिंदे गटातील काही खासदारांच्या नावांची चर्चा देखील सुरू आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव संभाव्य दावेदारांमध्ये घेतलं जाते. तसेच अलीकडे शिंदे गटात सहभागी झालेल्या खासदारांच्या नावांचा देखील उल्लेख केला जातोय. पण आता येथे एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट सांगणं तितकंच गरजेचं आहे. कोणाला मंत्रिपद मिळणार, कोणाची निवड होणार किंवा मंत्रिमंडळाचा विस्तार नेमका होणार तरी कधी, याबाबत केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे सध्या सर्वांचं लक्ष दिल्लीतील या बैठकीकडे लागलं आहे. आता या भेटीनंतर कोणते निर्णय समोर येतात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचा नेमका काय परिणाम होतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. या घडामोडीवर तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोणाला संधी मिळू शकते का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका.